नमस्कार, माझं नाव डॉक्टर शिवानी देसाई गांगण. सम्राट आयुर्वेद परळमधनं आज पुन्हा एकदा तुमच्या भेटीला नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे. आजचा हा व्हिडिओ थोडा उशिराच शूट केला कारण पावसाची वाट बघत होते. जून महिन्यामध्ये तेवढा असा छानसा पाऊस नव्हता, पण आत्ता मात्र सगळं वातावरण खूप सुंदर झालं आहे, जलमय झालेलं आहे मुळात. पण आयुर्वेद मात्र या वातावरणाबद्दल, या ऋतूबद्दल, पावसाबद्दल काय सांगतो? म्हणजे आयुर्वेदामध्ये या ऋतूमध्ये काय खावं, काय खाऊ नये, किंवा काय आपले रूल्स आहेत, नियम काय पाळावे, किंवा कसलं पंचकर्म करावं, ह्या सगळ्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. सो आजचा विषय आहे वर्षा ऋतू. वर्षा ऋतू म्हणजेच साधारण आदान काळाचा हा शेवटचा टप्पा आलेला आहे. आदान काळ असल्यामुळे आपल्या शरीराचं बल जे आहे ते नॅचरली कमी असतं. आदान काळाचा शेवट म्हणजे सूर्य आता हळूहळू दक्षिणायन करायला सुरुवात करेल. उत्तरायण संपत आलेले आणि दक्षिणायन करायला सुरुवात करेल. म्हणजे आपल्या शरीराचं बळ हा ऋतू गेल्याच्या नंतर, पूर्णपणे थांबल्याच्या नंतर आपल्या शरीराचं बल हळूहळू नैसर्गिकरित्याच वाढायला सुरुवात होते. पण आत्ता मात्र करंटली आपल्या शरीराचं बल जे आहे ते नैसर्गिकरित्याच कमी आहे. आणि बाहेर वातावरण हे असं आहे की सतत मुसळधार पाऊस, त्याच्यामुळे सगळीकडे ओल आहे, एक प्रकारची कीटक वरती आलेले आहेत, किंवा थोडासा कचरा आजूबाजूला आहे की जो सगळ्या त्या वाहत्या पाण्याबरोबर स्वच्छ करायचं काम निसर्ग करत आहे. त्याच्यामुळे रोगराई पसरण्यासाठी सुद्धा एक साजेचं वातावरण आहे. आणि ह्या सगळ्यांनी आपल्याला अवेअर आहोत आपण ह्या सगळ्या गोष्टींशी. मग आता आपण ह्याच्यात काय करायचं? बल कमी आहे. बल कमी आहे म्हणजेच काय की नॅचरलीच आपली रोगप्रतिकारक शक्ती ही ह्या दिवसामध्ये कमी होते. किंवा आपला अग्नी जो आहे, जाठराग्नी आपण ज्याला म्हणतो, तोही नॅचरली या दिवसांमध्ये कमी व्हायला सुरुवात होतो. मग आता खायचं काय? कारण जाठराग्नी कमी झाला तर आपल्याला पचनसंस्थेचे व्याधी होऊ शकतात. आणि पचनसंस्थेचे व्याधी झाल्यावर इतर कुठल्याही मोठ्या आजाराचं कारण हा आपला अग्नीच ठरू शकतो. म्हणून या काळामध्ये आपल्या अग्नीला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला कुठल्याही प्रकारचा डॅमेज होणार नाही. म्हणून आपल्याला जास्त काळजी घ्यायची आहे. सो वर्षा ऋतूमध्ये सगळे दोष म्हणजे वात, कफ, पित्त हे सगळेच दोष हे दुर्बल झालेले असतात. म्हणजे त्या दोषांमध्येच काही त्रुटी निर्माण होऊ शकतात ह्या सगळ्या वातावरणामुळे. तर त्याच्यामुळे दिवास्वाप म्हणजेच काय, तर सकाळी झोपणे, त्यानंतर उद्मंथ म्हणजे साधारण जे जवसाचं पीठ असतं, हे जर तुम्ही रेग्युलरली कन्झ्युम करत असाल तर ते ह्या दिवसामध्ये खाऊ नये. त्याच्यानंतर ज्या ठिकाणी अतिशय मुसळधार पाऊस आहे किंवा ज्या ठिकाणी पाणी कुठून तरी वाहत आहे, म्हणजे धबधबे आले किंवा मुसळधार पाऊस सतत डोक्यावर पडणं, या अशा ठिकाणी जे आहेत की जिथे आजकाल अगदी पिकनिक स्पॉट म्हणून रेग्युलरली जायचा आपला एक मानस असतो, पण तो अगदी कटाक्षाने टाळावा असं आयुर्वेदाने सांगितलं आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या शरीरात जो वाढलेला वात आहे तो अधिक वाढू शकतो आणि आपल्याला वाताच्या व्याधींना किंवा इतर कुठल्याही व्याधींना आपण बळी पडू शकतो. याच्या उपर की त्याच्यात काही कीटक असतील, तिथे काही असे जीवजंतू असतात की जे आता बाहेर आलेले असतात, त्या वाहत्या पाण्यासोबत बाहेर आले, ते तुम्हाला चावू शकतात किंवा त्या चावण्यामुळे एखादं इन्फेक्शन होऊ शकतं, असं देखील होऊ शकतं. म्हणून अगदी कटाक्षाने वाहत्या पाण्यात किंवा साठलेल्या पाण्यात किंवा डोक्यावर अगदी खूप मोठा धबधबा पडतोय असं काही तुम्ही करत असाल तर तसं मुळीच करू नका. दिवास्वाप मी जसं म्हटलं की सकाळी झोपणं, ह्या अवस्थेमध्ये म्हणजे ह्या वातावरणामध्ये सकाळी झोपल्यामुळे शरीरातले दोष आणखी वाढतात. कारण आपल्या त्या झोपण्यामुळे पचनसंस्थेवर परिणाम होतो आणि त्याच्यामुळे अग्नी आपला मंद होऊन जातो. मग खाल्लेलं अन्न पचत नाही आणि अजीर्णासारखे इतर व्याधी व्हायला सुरुवात होतात. म्हणून अगदी कटाक्षाने दिवास्वाप घेणं, सकाळच्या वेळेत झोपणं हे नक्कीच टाळायला हवं. तुम्ही संध्याकाळी थोडं लवकर झोपू शकता, कारण दिवस आता हळूहळू कमी होत चाललेला आहे किंवा म्हणजे एक थकल्यावर, दमल्यावर आपल्याला जास्त झोप येऊ शकते. तर त्यामुळे आपण संध्याकाळची जी आपली रात्री झोपायची वेळ ती थोडी लवकर करून आपली झोप पूर्ण करू शकतो, पण दिवास्वाप मात्र करणं नक्की टाळायचं आहे. त्याच्यानंतर ज्या व्यक्ती अतिशय दुर्बल आहेत किंवा ज्या व्यक्ती अतिशय खूप जास्त व्यायाम करतात, त्यांनी तो व्यायामही करणं ह्या दिवसांमध्ये टाळावं.
का बरं? कारण व्यायाम करताना तुमच्या शरीरातला वात वाढू शकतो आणि ऑलरेडी शरीराच्या बाहेर म्हणजे वातावरणामध्ये वाताचं प्रमाण, वात दोषाचं प्रमाण हे नैसर्गिकरित्याच आता सध्या वाढलेलं आहे. म्हणून अतिव्यायाम केल्याने तो वात अति वाढून आपल्याला वातज व्याधी भविष्यात होण्याची संभावना असते. म्हणून अतिव्यायाम नक्कीच टाळावा. ह्याऐवजी तुम्ही प्राणायाम करू शकता किंवा अगदी घरच्या घरी योगासनं एक थोड्याफार प्रमाणात नक्कीच करू शकता. पण खूप विगरस जिम वगैरे करणं किंवा खूप पाऊस असताना देखील धावणं, पळणं हे नक्कीच टाळावं. त्यानंतर शीतल जलसेवन. शीतल जलसेवन म्हणजे अर्थात फ्रीजचं पाणी ज्यांना प्यायची सवय असेल तर ती त्यांनी कायमस्वरूपीच बंद करावी. पण कुठल्याही प्रकारचं शीतल म्हणजे आता म्हणजे मे महिन्यात कदाचित आपण माठ भरलेले असायचे आपल्या घरी सगळ्यांच्या, की मातीच्या भांड्यातलं पाणी आपण प्यायचो. पण ते मातीचं माठ आहे ते आता त्यांचं काम झालेलं आहे. अशा प्रकारचं शीतल जल किंवा थंड पाणी कुठल्याही म्हणजे फ्रीजमधलं म्हणा तर ते पाणी पिणं टाळावं. कारण अर्थात थंड पाणी प्यायल्यामुळे आपल्या शरीरातल्या कफाची वृद्धी होऊ शकते. त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे व्याधी होऊ शकतात. आणि अर्थात थंड पाणी असतं ते पचन व्हायला सुद्धा वेळ लागतो, की थंड पाणीसुद्धा पचन व्हायला वेळ लागतो. त्याच्यामुळे पुन्हा अग्नी आपला मंद होऊ शकतो आणि अजीर्णासारखे व्याधी होऊ शकतात. म्हणून थंड पाणीसुद्धा पिणं कटाक्षाने टाळावं. आहार कसा असावा? आता आहारामध्ये आहार हा साधारण उष्ण असावा, कोरडा साधारण असावा. कोरडा म्हणजे अगदी बिलकुल स्नेह टाकायचा नाही असं मी मुळीच म्हणणार नाही. तुमच्या आहारामध्ये योग्य त्या प्रमाणात स्नेह म्हणजेच तेल किंवा गाईच्या तुपाचा वापर तुम्ही करू शकता. पण पाऊस मुसळधार बाहेर पडतो आहे, आपण मस्तपैकी भजी वगैरे करून खाऊया असं काही करायचं नाही की ज्याच्याने तुमचा अग्नी मंद होईल. कारण जसं मी मगाशी म्हटलं, अग्नी मंद झाल्यामुळे आपण कुठल्याही प्रकारचं जड अन्न पचवू शकत नाही. त्याच्यामुळे खूप जास्त स्नेहयुक्त आहार टाळावा. पण कोरडा आणि साधारण उष्ण म्हणजे कोरड्यामध्ये कधी तुम्हाला छोट्या स्नॅकमध्ये तुम्ही मखाण्याचा चिवडा खाऊ शकता, कुरमुऱ्याचा चिवडा खाऊ शकता किंवा खाकरा खाऊ शकता. एखादा लाडू तुम्ही बनवला असेल तर तसं तुम्ही खाऊ शकता. इतर बाकी जसं आपला रोजचा आहार आहे पोळी भाजी तो तुमच्या भुकेप्रमाणे योग्य त्या वेळेला तुम्ही खाऊ शकता. मध्ये काही रेस्ट्रिक्शन्स नाही आहेत. हा आहार घेताना हा साधारण थोडासा तिक्त रसात्मक म्हणजेच की हलकासा कडू म्हणजे एखादी कडवट भाजी आठवड्यातनं एकदा तरी कंपल्सरी खावी. हा कडवट रस म्हणजे तिक्त रस ज्याला आयुर्वेदाने सांगितलं हा तुमच्या पचनाला पचन होण्यासाठी मदत करतो. जी लोक गावाच्या ठिकाणी राहतात म्हणजे जिथे अगदी सोसाट्याचा वारा आहे किंवा उंच ठिकाणी राहतात म्हणजे तुम्ही खूप उंच बिल्डिंगमध्ये उंच फ्लोअरवर जर राहत असाल तर अशा वेळेला तुम्ही तुमच्या रोजच्या डेली रुटीनमध्ये थोडंसं मध घेणं प्रेफर करावं. त्यांनी थोडंसं मध खाल्लं तर चालेल. कारण मध हे बॅलन्स करेल ह्या वाताला थोडंफार कमी करण्यासाठी. म्हणजे मधाचा वापर तुम्ही करावा. पण मध मात्र गरम करून घेऊ नका. कारण बऱ्याच आजकाल रेसिपीज आपल्याला दाखवल्या जातात, आपण खातो की त्याच्यामध्ये मधाचं वापर गरम करण्यासाठी गरम एखादा पदार्थ बनवून झाल्याच्या नंतर गरम असतानाच त्याच्यामध्ये मध घातलं जातं किंवा मधामध्येच ते शिजवलं जातं, टॉस केलं जातं. तर तसं मात्र बिलकुल टाळायचं आहे. मध कधीही गरम करून खायचा नाही आहे किंवा गरम पाण्यात मिसळून खायचं नाही आहे. असंच तुम्ही मध खाऊ शकता. ह्या सीझनमध्ये तर नक्कीच खाऊ शकता. त्याच्यानंतर आहारामध्ये ज्याप्रमाणे मी मध सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही सैंधव मिठाचा वापर करू शकता की हे मीठ आहे ते तुमच्या वाताला कमी करण्यासाठी फायद्याचं ठरेल. त्यानंतर आम्लरसाचा वापर करू शकता. आम्लरस म्हणजे काय तर आंबट रसाचे पदार्थ. मग त्याच्यात काय आलं बरं तर आवळा जर तुम्ही साठवला असेल किंवा आवळा कँडी असेल किंवा आवळ्याचं लोणचं वगैरे असेल तर ते तुम्ही घरगुती बनवलेलं तर ते तुम्ही ह्या सीझनमध्ये खाऊ शकता. ह्या उपर तुम्ही आमसूल म्हणजेच कोकमचा वापर करू शकता. कारण कोकम आणि आवळा हे दोन असे पदार्थ आहेत की जे आम्लरसाचे असले तरी देखील तुमच्या शरीरातली आम्लता किंवा पित्त वाढवू देणार नाही. म्हणजे आंबट खाल्ल्याने पित्त होतं. तर ह्याला एक अपवाद म्हणजे हे दोन पदार्थ आहेत. हे तुम्ही नक्की आवर्जून ह्या सीझनमध्ये खायला हरकत नाही आहे. त्याच्यामुळे वाताचं शमन होतं. आणि अर्थात योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात तेलात किंवा तुपात बनवलेले जे पदार्थ आहेत ज्याप्रमाणे मी म्हटलं की लाडू आहे एखादा तर त्याच्यात तुम्ही तूप घातलं असेल
तर ते मात्र ह्या सीझनला चालेल. त्याच्यामुळे हा जो वाढलेला वात आहे तो या स्नेहगुणामुळे कमी व्हायला मदत होते. त्याच्यानंतर जे धान्य आपण वापरतो ते धान्य गहू म्हणा, तांदूळ म्हणा किंवा डाळी म्हणा, स्पेशली गहू तांदूळ हे पुराण वापरायला सांगितलं आहे. पुराण म्हणजे काय, तर जुनं झालेलं आहे असं वापरायला सांगितलं आहे. आत्ताच काढलेलं की म्हणजे आत्ताच कापलेलं वगैरे आता तर तसं वापरायचं नाही असं आयुर्वेदाने सांगितलं आहे की पुराण धान्य तुम्ही वापरा. त्यातसुद्धा हे पुराण धान्य आणल्याच्या नंतर जर ते तुम्ही भाजून मग वापरात आणलं तर ते अतिउत्तम, कारण भाजल्यामुळे अजून अग्निसंस्कार त्याच्यावर होतो आणि ते अजून पचायला सोपं होतं. त्यानंतर यूश म्हणजे काय, तर ज्याप्रमाणे आपण सगळ्यांना सूप ह्या कॉन्सेप्ट आपण सगळ्यांना माहिती आहे, आपण खूप छान पद्धतीने वेगवेगळ्या भाज्यांची वेगवेगळ्या धान्यांची सूप वगैरे बनवून पिऊ शकतो. तर ह्या सीझनमध्ये साधारण सूप ह्या डिशचा वापर तुम्ही जास्त तुमच्या आहारात घ्यावा, कारण काय होतं की सूप हे पचायला थोडं हलकं आहे आणि त्यानंतर ते उष्ण म्हणजे हॉट त्याची पोटेन्सी आहे आणि गरमच आपण कधी पण सूप पितो, तर त्याच्यामुळे अग्नीचं वर्धनही होणार आहे आणि त्याच्यात ते हलकं असल्यामुळे पचनासाठी सुद्धा ते त्रास देणार नाही आहे. तर त्याच्यामुळे तुमच्या आहारातला एक डिश ही किंवा एक वन टाईम मील जर असं तुम्ही थोडं डाएट कॉन्शियस असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही सूप प्यायला काही हरकत नाही. मग त्याच्यात तुम्ही जर तुम्हाला पचत असेल तर तुम्ही चिकन सूप घेऊ शकता किंवा मुगाचं सूप तुम्ही बनवू शकता. वेगवेगळ्या भाज्यांचं म्हणजे पर्टिक्युलरली एका भाजीचं सूप तुम्ही बनवू शकता. अशा पद्धतीने तुम्ही सूप बनवू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही सैंधव मिठाचा वापर करू शकता, त्याच्यामध्ये गाईचं तूप घालू शकता. अशा पद्धतीने तुम्ही एक हेल्दी सूप नक्कीच बनवून पिऊ शकता. त्यानंतर पाणी हे ऑफकोर्स उकळून प्यायचं असतं. हे आपल्याला खूप आधीपासून लहानपणापासून सगळ्या ठिकाणी शाळेत वगैरे सगळीकडे सांगितलं जातं. अर्थात कारण पाणी उकळल्यामुळे त्याच्यातले जीवजंतू आहेत जे आपल्यासाठी हानिकारक असतात, बाहेरच्या वातावरणामुळे त्याच्यात आलेले असतील तर ते नाहीसे होतात आणि अर्थात गरम म्हणजे अग्नीचा संस्कार झाल्यामुळे ते पाणी पचायला देखील हलकं होतं. म्हणून पाणी हे कंपल्सरी उकळूनच प्या. त्याच्यानंतर शरीराला तुम्ही ह्या दिवसांमध्ये उठण्यासारखे किंवा जे काही सुगंधी द्रव्य आहेत ते लावून त्याचे लेप लावून आंघोळ करू शकता. कारण बाहेरच्या आपण एकदा घराच्या बाहेर पडलो की अनेक प्रकारचे जे आपल्या डोळ्याला दिसत नाहीत असे सुद्धा जीवजंतू आपल्या शरीराला लागत असतात. मग अशा वेळी ह्या उठण्यांचा सुगंधी उठण्याचा वगैरे लेप केला तर शरीराच्या वर त्वचेवर जे छोटे छोटे मायन्यूट जे काही इन्फेक्टेड पार्टिकल्स किंवा जंतू आहेत ते पूर्णपणे निघून जाण्यासाठी मदत होते आणि स्किन डिझीजपासून आपलं सुटका होते. कारण युजली असं होतं की पावसाचे दिवस असल्यामुळे कधी कधी कपडेच वाळत नाही किंवा मग ते छोटेसे कुठेतरी ओलसर कपडे घालून जावे लागतात किंवा आपण बाहेर गेल्यावर भिजतो. तर अशा ह्या सगळ्या कंडिशनमध्ये स्किन डिझीज होण्याचे म्हणजे त्वचारोग जे असतात ते होण्याचे संभव ह्या सीझनमध्ये जास्त असतो. मग त्याच्याऐवजी ह्या थोड्याशा गोष्टींचा आपण वापर किंवा डेली रुटीनमध्ये आपल्या सवयी बदलल्या तर नक्की फायदा होतो. अर्थात कपडे हे हलके सुती असे घालावे की जे वाळायलाही सोपे असतील, परिधान करायलाही सोपे असतील आणि जर इनकेस तुम्ही भिजलात तर ते सुकायलाही सोपे असतील. कारण खूप जास्त जाड कपडे घातले तर अर्थात ते सुकणार नाही आणि ओलसर कपडे तुम्ही अखंड दिवसभर घालून बसतात तर ते तुम्हाला त्रासदायकच ठरणार. त्याच्यानंतर आपण सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर आज बोलतो आहे ते म्हणजे की पावसाळ्यात करण्याचं पंचकर्म. जसं आयुर्वेदाने सांगितलं आहे आहाराची काळजी, विहाराची काळजी, त्याचबरोबर शरीरशुद्धीची सुद्धा एक सोय आयुर्वेदाने केलेली आहे. कारण आयुर्वेद म्हणतं की तुमच्या शरीराची शुद्धी ही होणं ही सुद्धा गरजेची आहे आणि ही आपल्या फक्त केवळ आहाराने किंवा काही गोष्टींनी शक्य नाही आहे. तर पंचकर्माच्या मदतीने ही शरीरशुद्धी अगदी योग्य पद्धतीने आपण करू शकतो. आणि त्याच्यामुळेच ह्या सीझनमध्ये म्हणजे वर्षा ऋतूमध्ये जेव्हा वाताचं म्हणजे वातदोष वाढलेला आहे किंवा वाताचे व्याधी, कारण बघा तुम्ही युजली बघत असाल तर वात कधी वाढतो जेव्हा पाऊस पडतो तेव्हा माझे गुडघे दुखत आहेत किंवा माझे पाठ दुखते, म्हणजे छोटे सांधे दुखत आहेत किंवा खूप जास्त वेळ तुम्ही AC मध्ये बसताय तर मग तेव्हा तुमची कंबर किंवा पाठ अतिशय दुखून येते.
असे हे जे व्याधी आहेत हे वातामुळे होतात. तर त्याच्यामुळे वाताचं यावेळेस चिकित्सा कशी करावी, तर ही चिकित्सा म्हणजे वाताचं दूषित वाताला शांत करण्यासाठी वर्षा ऋतूमध्ये कायम बस्ती चिकित्सा करावी असं आयुर्वेद म्हणतं. बस्ती चिकित्सा म्हणजे काय, तर अगदी सोप्या भाषेत सांगतो की औषधी काढे किंवा औषधी तेल, औषधी तूप किंवा मांसरस किंवा क्षीर म्हणजे दूध, हे म्हणजे औषधी सिद्ध दूध असं. तर हे आपण ज्यावेळेस गुदमार्गातून शरीरात प्रविष्ट करतो आणि आपल्या पक्वाशयात म्हणजे इंटेस्टाईनपर्यंत त्याला नेतो आणि शरीरात जे साठलेले दोष आहेत ते बाहेर काढतो, त्याला ही एक छोटीशी व्याख्या झाली बस्तीची. अर्थात गुदमार्गाव्यतिरिक्त सुद्धा आपण उत्तर बस्ती म्हणजे गर्भाशयात देणारा एक बस्ती असतो किंवा मूत्रबस्ती म्हणजे युरिनरी ट्रॅकमध्ये द्यायचा सुद्धा बस्ती असतो, तोही आपण करू शकतो. पण आत्ता सध्या या सीझनमध्ये गुदबस्ती हा फायदेशीर ठरतो. तर हा कधी करावा, तर वर्षा ऋतूमध्ये अगदी नक्की आवर्जून करावा. का, कारण जसं पिंडी ते ब्रह्मांडीय नाही, जसं वातावरणात वात वाढलेला आहे तसं तुमच्या शरीरातही वाढलेला आहे. तर हा वात जर आपल्याला त्रास देत असेल किंवा दोषांना जसं तो शरीराच्या बाहेर काढतो तसं तो शरीराच्या आतसुद्धा पसरण्यासाठी तोच कारणीभूत ठरतो. तर तो शमन करणं, त्या वाताला शांत करणं, त्या दोषांना शांत करणं आणि त्या सगळ्यांना शरीराबाहेर काढणं हे बस्तीचं काम असतं. अनेक वेळेला आपल्याला ह्या वातामुळे मलबद्धता म्हणजेच कॉन्स्टिपेशनचे त्रास असतात, गुडघे म्हणजे इतर जॉईंट पेनचे त्रास असतात, हाडांचे वेगवेगळे विकार असतात किंवा काही वेळेस वात वाढल्यामुळे स्किनमध्ये ड्रायनेस येतो किंवा काळवंडले म्हणजे त्वचेचं वैवण्य म्हणजे काळवंडलेलापणा एक असा येतो, अगदी काय म्हणतात ते बेजान त्वचा वगैरे असं काय होतं. तर अशा अनेक गोष्टींसाठी ही बस्ती अतिशय खूप सुंदर काम करते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हे करण्यासाठी आपल्याला खूप असं काही म्हणजे असं घाबरण्यासारखं किंवा खूप असं काही डेंजरस काही नसतं की जसं मी आता म्हटलं की गुदद्वारातून टाकायचं, तर असं काही नसतं. एक साधा छोटासा एक आपल्याला त्याला आपण कॅथेटर म्हणतो, त्या कॅथेटरच्या यूजने अगदी 10 ते 15 मिनटात बस्ती आतमध्ये प्रविष्ट होते आणि त्याच्यानंतर जेव्हा सगळे दोष बाहेर येतात तेव्हा त्याच्यानंतर तो पेशंटला जे एक छान अनुभव मिळतो, शरीर शुद्धी झालेल्याचा अनुभव मिळतो, तो खूप सुंदर असतो. मग आता हा बस्ती ह्याचं नक्की फायदा काय, फायदे एक्झॅक्टली आयुर्वेदाने काय सांगितलं, तर अर्थात शोधन म्हणजे सगळ्या शरीराचं शोधन, शरीर शुद्धी हे ह्याचं मेन काम आहे बस्तीचं. त्याच्यानंतर आहे शमन, जे वाढलेले दोष आहेत त्यांचं शमन करण्याचं काम हा बस्ती करतो. त्यानंतर बृहण म्हणजेच काय, तर पोषण करण्याचं काम देखील बस्ती करतो. ज्या व्यक्ती स्थूल आहेत त्यांना बारीक करतो, त्याचप्रमाणे ज्या व्यक्ती अतिशय बारीक आहेत त्यांना सुद्धा स्थूल म्हणणार नाही पण त्यांचं योग्यप्रमाणे पोषण करून त्यांचा बांधा सुडळ करण्यासाठी सुद्धा आपण बस्तीचा वापर करू शकतो. नेत्ररोगांना सुद्धा बस्ती दूर ठेवू शकते. त्यानंतर चिरतारुण्य टिकवते, अर्थात की ज्यावेळेस तुमच्या पक्वाशयातनं तुमच्या इंटेस्टाईनमधनं सगळे दोष बाहेर खेचून काढले जातात तर आपोआप तुमच्या इतर शरीरातलं रक्ताभिसरण म्हणा किंवा योग्य त्या घटकांचं शरीरात होणारं ॲब्झॉर्प्शन म्हणा हे योग्य प्रमाणात झाल्यामुळे ऑफकोर्स तुमच्या सगळ्या शरीराला तारुण्य प्राप्त होण्याची ह्यामुळे फायदा होतो. त्यानंतर बल वाढतं म्हणजेच काय, तर शक्ती. ज्याप्रमाणे ह्या ऋतूमध्ये नॅचरली आपलं, मी जसं मगाशी म्हटलं तसं नॅचरली आपल्या शरीराचं बल कमी झालेलं आहे, तसंच सेम ह्या बस्तीमुळे जे कमी झालेलं बल आहे ते पूर्वपदावर आणण्याचं काम ही बस्ती करते. त्यानंतर आरोग्याची वृद्धी करते. आरोग्य म्हणजे काय, की म्हणजे अशी एक स्थिती की जेव्हा तुमच्या शरीरात कुठल्याही प्रकारचा रोग नाही आहे हे टिकवणं हेच आरोग्य आहे. तर आरोग्य टिकवण्याचं काम ही बस्ती करते. त्यानंतर ही बस्ती जी आहे ही वाताची प्रधान चिकित्सा आयुर्वेदाने सांगितली. जसं आपण कफासाठी वमन करतो तसं वातासाठी ही बस्ती सांगितलेली आहे. तरी देखील ह्या काळात म्हणजे या पर्टिक्युलर सीझनमध्ये जे वाढलेले दोष आहेत, पित्त आहे, वात आहे, कफ आहे तर त्यामध्ये त्या दोषांचं शमन करण्याचं काम
ही बस्ती करते. म्हणजे फक्त वात असं नाही तर इतर वाढलेले दोषसुद्धा शमन करण्याचं काम ही बस्ती करते. त्यानंतर आता ह्या बस्तीबद्दल हे सगळं सांगितलं. आता बस्ती कोणी करू नये, कारण प्रत्येकाला वाटत असतं की माझी शरीरशुद्धी व्हावी, पण जसे की प्रत्येक गोष्टीला काही नियम असतात. तर जी व्यक्ती अतिशय दुर्बल आहे किंवा आत्ताच एखाद्या रोगातनं उठली आहे किंवा अत्यंत कृश आहे किंवा त्याच्या शरीरावर खूप काही जखमा झालेल्या आहेत किंवा कुठल्या तरी मोठ्या व्याधीने ती आता ग्रासली आहे, तर अशा व्यक्तीने किंवा वृद्ध व्यक्ती आहेत किंवा अगदी लहान बालकं आहेत किंवा ज्या म्हणजे माता आहेत की ज्या आता माता होणार आहे, गर्भाव त्यांच्या शरीरात आहे, अशा व्यक्तींना शक्यतो बस्ती देणं आपण टाळतो. काही स्पेसिफिक कंडिशनमध्ये, काही स्पेसिफिक काळात, काही स्पेसिफिक औषधं वापरून युक्तीने मात्र वैद्य आपल्या पेशंटला जसं त्याच्या डिझीजनुसार किंवा त्याच्या अवस्थेनुसार बस्ती देऊ शकतो. पण शक्यतो ह्या अशा ह्या आता सांगितलेल्या कंडिशन्समध्ये आपण बस्ती करत नाही. पण इतर सगळ्यांनी म्हणजे अगदी तरुणांपासून मिड एजपासून जे 60 वगैरे उलटलेली आहे अशा व्यक्तींनी ह्या काळामध्ये बस्ती चिकित्सा शरीरशुद्धी म्हणून करून घेणं हे अतिशय लाभदायक असतं, म्हणजे आहेच. आणि तुम्हालासुद्धा या सगळ्या गोष्टींचा लाभ घ्यायचा असेल किंवा ह्याबद्दल काही अजून माहिती हवी असेल तर प्लीज कॉमेंट करा. माझा नंबर मी या व्हिडिओसोबत वरती अटॅच करते आहे. तुम्हाला ह्याच्याबद्दल काहीही प्रश्न असतील तर मला त्याच्यावर व्हॉट्सअप करून तुम्ही मला नक्की कळवू शकता. तुम्हाला बस्ती करायची असेल तर तुम्ही सम्राट आयुर्वेद परळमध्ये येऊ शकता. जर तुम्ही लांब राहता, तुम्ही इथे येऊ शकत नाही, तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. अख्ख्या मुंबईत तुम्ही कुठेही राहता तर आपण बस्ती चिकित्सा करण्यासाठी तुमच्या घरीसुद्धा आम्ही यायला तयार आहोत. तुमची काळजी घेणं हेच आयुर्वेदाचं मोटिव्ह आहे. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका सुंदर टॉपिक सोबत. आजच्यासाठी थँक्यू. काळजी घ्या, पावसात भिजू नका आणि योग्य तेच खा.